मित्रांनो, शुभविवाह या मालिकेमध्ये भूमी आता घर सोडून चाललेली असते आणि आजीला सांगते, माझ्या आकाशची काळजी घ्या. आणि आकाशला देखील म्हणते, मला वाटलं होतं अरे आकाश, तू मला प्रोटेक्ट करशील, माझी काळजी घेशील, पण काही हरकत नाही. आता ही लढाई माझ्या एकटीची आहे आणि ही लढाई मी जिंकूनच दाखवेल. असं म्हणून ती आपली बॅग घेते आणि तिथून जायला निघते व आकाशकडे सारखी पाहतच राहते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये काय घडणार ते आपण पाहूयात. भूमी आता रागातच रागिणीला म्हणते, तुमचं खरं रूप इथे कोणालाच माहीत नाही रागिणी पटवर्धन, पण एक दिवस असा येईल की मी तुमचं रूप घरातील सर्वांसमोर नक्कीच आणणार. आता भूमीचं हे बोलणं ऐकून सर्वांना प्रचंड धक्काच बसतो. सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. तर रागिणी उगीच साळसूतपणाचं आव्हानत असते. त्यानंतर भूमी आता सगळ्यांकडे रागात बघून तेथून निघून जाते, कारण ती जे काही बोलतीये अगदी पोट तिडकीने सांगते, तिच्यावर कुणाचाच विश्वास नसतो. मग आता आकाश रागात तिच्याकडे पाहतो, तर भूमी तेवढ्याच रागात रागिणीकडे पाहत तेथून निघून जाते. मानसी आता म्हणते की ताई अगं थांब, पण भूमी आता तेथून जाते. तर मानसी सुद्धा तिच्या पाठोपाठ जाते. रागिणी रडण्याची नाटकं सुरूच ठेवते आणि म्हणते की आकाश बाळा, हे बघ, मी खरंच कुणावर कधी चिडले नाही बाळा आणि कुणाबद्दल मनात राग सुद्धा ठेवला नाही. असं म्हणून ती आता आकाशला मिठी मारते आणि खूप रडण्याची नाटकं करत म्हणते, मला सहनच होत नाही माझ्यावर असा हा आरोप भूमी का करतीये. तेव्हा पौर्णिमा आणि अभिजितला माहीत असतं की रागिणी सगळी नाटकं करतीये, म्हणूनच ते आता गालात हसतात आणि तिच्याकडे पाहत राहतात. त्यानंतर आता भूमी ही रूममध्ये येते आणि खूप रडत असते, कारण तिला खूप त्रास होत असतो. कुणीही आपल्यावर का विश्वास ठेवत नाही हेच तिला कळत नसतं. तेवढ्यातच मानसी तेथे जाते आणि म्हणते, ताई हे बघ, तू स्वतःला त्रास करून असं घेऊ नकोस. आता तुझ्या पोटात बाळ आहे ना, त्याची काळजी आता घेतली पाहिजे ना तू. ताई अगं, अशा अवस्थेत स्ट्रेस घेणं चांगलं नाहीये. तर मानसी अगोदर तिला पाणी प्यायला सांगते. भूमी आता पाणी पिते आणि मानसीला म्हणते, अगं आपलं बाळ नेहमी स्ट्रेसमध्ये जगावं असं कोणत्या आईला वाटतं का? नाही ना. अगं मला माहिती आहे, मीही एवढी शिकलेली नाही आहे, परंतु आपण स्ट्रेस घेतल्यानंतर आपल्या बाळाला तो स्ट्रेस येऊ शकतो, एवढी साधी गोष्ट मला कळणार नाही का? पण ह्या सगळ्या गोष्टी ना त्या आत्यांनी घडवून आणल्या आहेत. त्यांनीच केलं आहे हे सगळं आणि त्यांनीच मला एवढा मोठा स्ट्रेस दिला आहे. मला सांग म्हणू, अगं माझ्या पराकोटीच्या खऱ्या प्रेमापुढे त्या आत्यांच्या मायेचं डोकं कसं जिंकतं गं नेहमी. अगं आकाशला साधा फरक नाही कळत का गं माझं त्याच्यावर किती प्रेम आहे, मी त्याच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे आणि आत्या गोडगोड बोलून फक्त त्याचं सिंपती मिळवतीये आणि तो आत्याच्याच जाळ्यात अडकतोय. हे त्याला का समजत नाही. आपली बायको चांगलं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतीये, त्या आत्याचं खरं रूप त्याच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतीये, तरीही हा असा का वागतो. एवढं सर्व होऊन देखील तो परत त्यांच्यावर का विश्वास ठेवतो. तेव्हा मानसी म्हणते की ताई कसं आहे ना, आपल्याकडे ठोस पुरावाच नाहीये, त्याशिवाय आकाश भाऊजी आपल्यावर विश्वासच ठेवणार नाहीये हे मला माहीत होतं. त्यावेळी भूमी म्हणते, जेव्हा खरं प्रेम असतं ना म्हणू, तेव्हा पुराव्यांची काहीच गरज नसते. आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो, पराकोटीचं प्रेम करतो, विश्वास ही जी 3.5 अक्षरं आहेत ना, तीच प्रेमाची 3.5 शक्तिपीठांसारखी आहे. त्यांना पुराव्यांची काही गरज नसते. तरीही आकाश माझ्यावर 1% सुद्धा विश्वास ठेवायला तयार नाहीयेत. मी एकही शब्द कधीही खोटं बोलत नाहीये, हे त्याला समजत का नाहीये मला कळतच नाही. मग आता मानसी म्हणते, मला एक कळत नाहीये ताई, तू थेट आईंवर आरोप कसा लावलास गं. त्यावेळी भूमी म्हणते की कसा लावला म्हणजे असं कसं विचारतेस म्हणू अगं तू. पुढे आता भूमी सांगू लागते, अगं जेव्हा मी किचनमध्ये जायला निघाले तेव्हा रागिणी ही किचनमध्येच होती. ती त्या दूध भातामध्ये विष टाकत होती आणि म्हणाली सुद्धा बाळाच्या आईचं शेवटचं जेवण असणार आहे आणि बाळाचं सुद्धा. म्हणून जेव्हा तिने ते विष हे टाकलं त्या दूध भातामध्ये, तेव्हाच मला समजलं होतं की ही माझ्या जीवावर उठली आहे. म्हटल्यावर आता आपल्याला हिला एक्सपोज करायलाच हवं आणि मी एक्सपोज करणार या विचाराने मी आकाशला सांगायला गेले, परंतु हे भलतंच होऊन बसलं. आकाशचा माझ्यावर विश्वासच नाही. त्यानंतर आता मानसी म्हणते, अगं ताई तुझ्या लक्षात येते का एक गोष्ट, अगं आत्यांनी काय केलं तुला माहिती आहे का. फक्त तुला दाखवण्यासाठी हे सगळं काही केलं, परंतु घडलं तर वेगळंच. कारण आकाश भाऊजींच्या मनातून तुझी एक वेगळी प्रतिमा काढून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, कारण आकाश भाऊजींच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम न राहावं हाच त्यांचा हेतू होता. आणि तुझ्याकडे काही पुरावे नाही आहेत म्हटल्यावर आकाश भाऊजींनी सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवला
ठेवला नाही असंच ना? त्यावेळी भूमी म्हणते हो हाच त्यांचा प्लॅन होता आणि त्या प्लॅनमध्ये मी फसले, परंतु आता इथून पुढे नाही म्हणू. मी काय केलं माहिती आहे का? आकाशच्या मनात माझी प्रतिमा ढासळण्याचा प्रयत्न केला. माझा आत्यांवर किती राग आहे हे त्यांनीच आकाशला दाखवून दिलं. त्या माझ्या शत्रू आहेत आणि मग नंतर माझ्या बाळाच्या जीवाला धोका आहे त्यांच्यापासून, असं वातावरणसुद्धा निर्माण केलं. तेव्हा आता भूमीला आठवतं की कशाप्रकारे गुरुजी आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं भूमीच्या बाळाला गर्भात असताना खूप मोठा धोका आहे, त्यामुळे खूप जपावं लागेल. त्याचवेळी घड्याळाची काचसुद्धा तडकली होती. जेव्हा मी गॅलरीमध्ये गेले होते तेव्हा समोरच माझ्या तिथे पाणी सांडलेलं होतं, म्हणजे मला पाडून माझं बाळ मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आणि मग त्याच कशा बाळाच्या जीवावर उठले आहेत हे त्यांनी मला भासवण्याचा प्रयत्न केला आणि मग माझ्यावरच त्यांनी उलट आरोप केलेत. आणि मग मी खोटं बोलती असं चित्र त्यांनी आकाश समोर उभं केलं आणि ज्याच्यामुळे आकाश माझ्यावर एकदाही विश्वास ठेवणार नाही. हा सगळा ट्रॅप होता आणि त्यामध्ये मी पूर्णपणे अडकत गेले. आता भूमीला आणि मानसीला चांगल्या प्रकारे समजलेलं असतं की रागिणीने कशाप्रकारे आपल्यावर ट्रॅप टाकलाय आणि त्या ट्रॅपमध्ये मी पूर्णपणे अडकली आहे. आता त्याबद्दलच त्या दोघीही विचार करत असतात. इकडे आकाश हा आजीला घेऊन रूममध्ये येतो तेव्हा आता आकाश आणि आजीला सतत आठवत असतं की भूमीने कशाप्रकारे रागिणीला मागे ढकललं आणि माझ्या बाळाच्या जीवावर ही बाई उठलेली आहे असं सर्वांना सांगितलं. त्याचबरोबर रागिणीसुद्धा एकीकडे म्हणते की मी असं काहीही केलेलं नाही आणि आजपर्यंतचं माझं रेकॉर्ड पाहता मी असं कधी काही करेल का, हे सुद्धा तिने सांगितलेलं असतं. आता कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही हे आकाश आजीला कळतच नाही. आजी मात्र बिचाऱ्या रडू लागतात आणि एवढी सोन्यासारखी माझी पोर नक्की काय झालंय रे तिला आकाश, मला कळतच नाही असं आजी विचारते. तेव्हा आकाश म्हणतो आजी प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मग आता आजी आपले अश्रू पुसत म्हणतात की असा कसा त्रास करून नको घेऊ रे आकाश, आपली भूमी अशी नव्हती रे, तिला नक्की काय होतंय ना हेच कळत नाही. अरे या घराला आरोप भांडण प्रत्यारोप असं काहीही माहीत नव्हतं. नेहमी याच घरात शांतता असायची, परंतु भूमीला आता नक्की काय झालंय, ती का असं वागली या प्रश्नाचं उत्तर आहे का कुणाकडे? मला तिच्याकडनं अशी अजिबात अपेक्षा नव्हती, कारण तिला काय झालंय ते कळायलाच मार्ग नाही. कारण आजची भूमी काहीतरी वेगळीच वागत होती. त्यानंतर इकडे भूमी ही खूप रडत असते आणि मानसीला आपलं दुःख सांगत असते की आज पहिल्यांदा आकाशने माझ्यावर अविश्वास दाखवला आणि आज पहिल्यांदा त्याने माझ्या अंगावर हात उगारला. आमच्या दोघांमधील दुरावा अजून वाढला आहे असं मला वाटतंय. तेव्हा आता ते सारखे सारखे प्रसंग भूमीला आठवू लागतात की कशाप्रकारे त्या रागिणीसाठी आकाशने माझ्यावर हात उचलला. भूमीला आकाशचा खूप राग येत असतो, कारण आकाशने सर्वांसमोर तिच्यावर हात उचललेला असतो. आणि मग नंतर भूमी ही वैतागते आणि म्हणते म्हणू तुला सांगू का ग, एक वेळेस त्याने माझ्यावर ओरडलं असतं ना तरीही मला काही वाटलं नसतं आणि फक्त मी त्याची बायको असते ना तर समजून घेतलं असतं ग, त्याने माझ्यावर हात उचलला ते. परंतु आता मी त्याच्या बाळाची आई होणार आहे ना, तरीही त्याने एवढं मोठं पाऊल उचललंच कसं, सर्वांसमोर माझा अपमान केलाच कसा, मला कळतच नाही अगं, मला हे अजिबात नको आहे असं म्हणून भूमी खूप वैतागलेली असते. दुसरीकडे आकाशची देखील तीच अवस्था झालेली असते. तो आता तेथे जे कपाट असतं त्याला जोराजोरात हात मारून घेत असतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. त्याचवेळी आजी म्हणतात आकाश अरे तू हे काय करतोस बाळा, असं करू नकोस. तेव्हा ती त्याला आता थांबायला सांगते. तेव्हा आकाश आता खूप चिडलेला असतो. त्याला स्वतःवर चिडावं की भूमीवर चिडावं हेच कळत नसतं आणि भूमी अशी का वागते याचाही तो विचार करत असतो. आता आजी पटकन उठतात आणि आकाश बाळा तू हे काय करतोस रे बाळा, अरे मला सांगतो त्रास करून घेऊ नको आणि तू स्वतः काय करतो, स्वतः तर त्रासच करून घेतोय ना तू. तेव्हा आकाश आता रागातच म्हणतो आजी मी भूमीवर हात उगारला, असा कसा माझा तोल गेला मला कळतच नाही. हाताने मी तिच्या अंगावर हात उचलला ना, त्या हाताला मला आता शिक्षाच द्यायची आहे, मला स्वतःला शिक्षा करून घ्यायची आहे. आता आकाशचे डोळे उघडलेले असतात. पुढे म्हणतो आजी मी खरंच भूमीचा खूप मोठा अपमान केलाय, असं करायला नको होतं, कारण ती फक्त आता माझी बायको नाहीये, ती माझ्या होणाऱ्या बाळाची आई आहे. तेव्हा आजी म्हणतात बाळा तू हे रागाच्या भरात केलं, एवढा त्रास करून घेऊ नकोस, परिस्थिती तशी होती म्हणून तू तसं वागला, एव्हा ना तू कधी असं वागतो का.
तेव्हा त्या आकाशला अगदी समजावून सांगतात, बाळा मला असं वाटतं ना, आपण सर्वांनी तो प्रसंग डोक्यातून काढून टाकायला हवा. सर्वांनी ते सगळं काही विसरून जायला हवं. तेवढ्यातच पौर्णिमा आता तेथे येते आणि म्हणते की अरे आकाश चल पटकन. तेव्हा काय झालं, काय झालं काय असं तो विचारतो. मग आता तेवढ्यातच ती म्हणते आई. तेव्हा आईला काय झालंय असं आकाश घाबरतच विचारतो. तर आजी पण विचारतात रागिणीला काय झालं. तेव्हा पौर्णिमा म्हणते तुम्ही सर्वजण अगोदर बाहेर चला, मग मी तुम्हाला सांगते नक्की काय झालं. तेव्हा अगोदर सर्वजण धावतच बाहेर येतात आणि समोर पाहतात तर रागिणी पुन्हा एक ड्रामा सुरू करते. ती आता तिची बॅग भरून निघालेली असते. आता इथे राहू शकत नाही कारण मला तुमचा संसार खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमचा संसार अगदी सुखाने करा, कारण भूमीला त्रास झाला तर मला होईल. तिच्या पोटात आता आपल्या या घराण्याचं वंश आहे, त्यामुळे आता तिने अगदी शांतपणे राहायला हवं असं आता लगेच पौर्णिमा रडण्याचं नाटक करत म्हणते. त्यावेळी आता आई मी तुला कुठेही जाऊ देणार नाही असं आकाश म्हणतो. तेव्हा आता जाऊ देत रे, एवढी माझी काळजी करू नको, मी आहे ना, मी जिथे राहील तिथे अगदी सुखी राहील. तुमची आठवण येईल पण आनंदात राहील. आपल्या भूमीसाठी असं म्हणून ती भूमीची किती काळजी आहे हे सतत खोटं दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आता तिच्या हातातील ती बॅग घेत आकाश म्हणतो आई तू कुठेही जाणार नाही आहेस. रागिणी रडण्याचं नाटक करत म्हणते आकाश अरे आता आपल्या दोघांना वेगळंच व्हावं लागेल. पुढे आता रागिणी म्हणते की बघ मला जाऊ देत, कारण आपण वेगळं होणं आता महत्त्वाचं आहे. आपण मायलेक जर एकत्र राहिलो तर भूमीला त्रास होईल. हे बघ सासू सुनेचे वाद टोकाला जातात आणि हे जगासाठी आणि आपल्या घरासाठी काही वेगळं नाही आहे. भूमीला मी आवडतच नाही आहे, कारण आपल्या दोघांमधील जे नातं आहे ना बाळा, ते खरंच भूमी त्यामुळे पॉझिटिव्ह होतीये. तिला ते आवडत नसल्यामुळे आपण वेगळं होणंच महत्त्वाचं आहे. रागिणी जसा हट्ट करते तसा आकाशही करतो की मी अजिबात तुला माझ्यापासून दूर कुठेही जाऊ देणार नाही. तू माझी आत्या नाहीये तर तू माझी आईच आहेस. अगं भूमीचं काय घेऊन बसलीस तू, कारण भूमीच्या डोक्यावर परिणाम झाला होता, तुला माहीत आहे ना ती पडल्यामुळे. मग आपण तिला चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ आणि ट्रीटमेंट देऊ. तू एवढी काळजी करू नकोस तिची, आणि तिचं बोलणं एवढं मनावर सुद्धा घेऊ नकोस. आजी देखील आता रागिणीला विनंती करतात की बाळा तू असं टोकाचं पाऊल उचलू नकोस. अगं आमच्या या घराला, मुलांच्या या संसारावर तुझं लक्ष असायलाच हवं. अगं तू आहे म्हणून सगळं काही व्यवस्थित चाललंय. तू जर इथून गेली तर मग कसं होणार, या मुलांकडे कोण लक्ष देणार. या तिन्ही मुली तू पाहिलं ना किती शांत आहेत, आणि त्याचबरोबर यांना काही एवढं कळतं का संसारातलं. तू त्यांना काहीतरी गोष्टी अजून शिकवायला हव्यात. रागिणी तुझं इथे असणं खूप महत्त्वाचं आहे. या घराला तुझ्यामुळे घरपण नाहीये असं म्हणून आजी खूप आग्रह करतात की थांब तू प्लीज. मग आता अभिषेक म्हणतो आजी आम्ही काय इथे थांबायचं, आम्ही आमचं घर जमीन जुमला सोडून सगळेजण इथे आलो कशासाठी, तर तुमच्यासाठी. परंतु इथे जर असेच आरोप होणार असतील तर मग आम्ही इथे राहायचं तरी कशाला. अगं आई मी तर म्हणतोय तू जाच इथून आणि आम्ही पण निघून जातो, कारण आजपर्यंत तू या घरासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत आणि त्याचबरोबर तू काय काय भोगले ना हे मी जवळून पाहिलंय. पण आज जो आईचा अपमान झालाय ना तो यापुढे मी अजिबात सहन करू शकणारच नाही असं तो जरा रागातच म्हणतो. तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात, कारण तोही खूप चिडलेला असतो. पुढे आता रागिणी म्हणते अभिजित बाळा असं बोलू नकोस, तुम्ही इथेच राहा सर्वजण, मी हे घर सोडून जातीये. त्यावेळी अभिजित म्हणतो आई मला प्लीज आज बोलू देत, कारण आज भूमी जे काही वागली ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. मी भूमीचं अजिबात काही ऐकून घेणार नाहीये. तेव्हा आता भूमीबद्दल पुन्हा आता आकाशचं ब्रेनवॉश करण्याचे प्रयत्न अभिजित त्याचबरोबर इकडे रागिणीचे सुरू असतात, कारण आता आकाशच्या डोक्यात अजून भूमीबद्दलची तिडीक कशी जाईल याचाच विचार आता ते दोघेही करत असतात, आणि त्यांचा तसाच प्लॅन असतो जेणेकरून आकाश हा भूमीच्या हाताला धरून घराबाहेर काढेन. पुढे अभिजित बोलायचं थांबत नाही, म्हणतो की किती घालून पाडून बोलली ती माझ्या आईला, किती आरोप केले, किती अपमान केले, आणि का म्हणून माझ्या आईने हे एवढे आरोप प्रत्यारोप सहन करायचे. आकाश अरे आमची आयुष्याची एवढी महत्त्वाची 6-7 वर्ष आम्ही या घरासाठी दिली, ती कशासाठी दिलीत, हा दिवस बघण्यासाठी दिलीत का.
नाही रे आकाश नाही. भूमी आज जे काही वागली आहे ना ती अपेक्षाच नव्हती मला तिच्याकडून. त्यावेळी पौर्णिमा आता म्हणते हो ना, साधी तर तिने माफीसुद्धा मागितली नाही, तशीच आतमध्ये निघून गेली. आता मोठ्या माणसांचा असा अपमान करून माफी न मागणं याला काय म्हणायचं बरं? कारण आज भूमीने आरोप केले आहेत, उद्या अजून काहीतरी करेल, मग आपण तेच भोगत बसायचं का? तेव्हा आकाश आता रागातच म्हणतो असं काहीही होणार नाहीये. तेव्हा पौर्णिमा आता लगेच आकाशला म्हणते की अहो आकाश भाऊजी यांची काय गॅरंटी आहे असं काही होणार नाही म्हणजे? आता आकाश मनातल्या मनात काहीतरी विचार करत असतो, त्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू असतं. दुसरीकडे आता भूमी ही रडत असते आणि ती मनूला म्हणते अगं मी हे घर कायमचं गमावून बसणार. तेव्हा मनू खूप मोठ्या विश्वासाने सांगते ताई अगं असं काहीच होणार नाहीये आणि तुमचं नातं एवढं तकलादू नाहीये. अशी फेज प्रत्येक नवरा बायकोच्या आयुष्यात येते आणि ती लवकरात लवकर निघून सुद्धा जाते, तुला कळणार सुद्धा नाही अगं ताई. आणि तुमची सुद्धा ही फेज लवकरात लवकर निघून जाईल. तू फक्त प्रयत्न करत राहा, काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस, कारण तुझ्या पोटामध्ये आता बाळ आहे. तेव्हा त्याचाच विचार करून मी गप्प बसले ना म्हणू. अगं वाद व्हायला नको म्हणून सरळ मी निघून आले. पण आकाश मला वाटलं होतं 1% तरी आकाशचा माझ्यावर विश्वास बसेल ग, परंतु तसं काही झालंच नाही. त्याचा माझ्यावर अजिबात विश्वासच नाहीये. त्याला अजूनही ती बाईच खरी वाटतीये. हा तोच आकाश आहे का ग जो माझ्यावर अगदी जीवापाड प्रेम करायचा, माझी प्रत्येक गोष्ट ऐकायचा, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायचा. आणि आता आकाशला झालंय तरी काय, त्या बाईच्या इन्फ्लुअन्सखाली तो एवढा वाहवत गेलाय ना की आपली बायको खरी की खोटी हेच त्याला कळत नाहीये. आपली बायको एवढं खरं बोलतीये, एवढं सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करतीये, तरीही त्याला का कळत नाही? मी त्याला चांगलंच सांगते ना. मग आता मनू म्हणते मी तुला म्हटलं ना सगळं काही ठीक होईल, परंतु आता आपल्या हातात पुरावे नाही आहेत ना म्हणून अगं ताई. तेवढ्यातच आता तेथे आकाश येतो आणि मला सुद्धा तोच प्रश्न पडलाय असं जोरातच म्हणतो. तेव्हा आकाशला असं आलेलं पाहून मनूला आणि भूमीला खूप मोठा धक्का बसतो. त्या दोघीही आता आकाशकडे पाहतच राहतात. त्यानंतर आकाश आता भूमीसमोर जाऊन पुढे उभ्या राहतो आणि म्हणतो माझी भूमी माझीच आहे आणि कसं आहे ना माझी मानसिक अवस्था काय आहे ते पाहून भूमीने माझ्याशी लग्न केलं ना, ती ही भूमी तर अजिबात नाही आहे. कारण माझी भूमी ही छोट्या छोट्या गोष्टी कधीच धरून ठेवत नाही, कारण तिचं मन खूप मोठं आहे. तिचा इगो, तिचा अहंकार ती नात्यामध्ये कधीच आणत नाही आणि मला हर्ट होईल अशा गोष्टी तर ती कधीच करत नाही. तू आज माझी भूमी कशी बदलली, कधी बदलली हे माझंच मला समजलं नाही. तेव्हा भूमी आता रागातच उठते आणि म्हणते मी तीच भूमी आहे, परंतु तुझ्या डोळ्यावर ना मातृप्रेमाची पट्टी बांधलेली आहे. ही पट्टी जेव्हा तू काढशील ना तेव्हा तुला समोरचं चित्र अगदी स्पष्ट दिसेल. समजलं आकाश? तेव्हा आकाश म्हणतो आजपर्यंत कधी केलं नव्हतं ना तेवढं हर्ट तू आज मला केलंय भूमी. अगं आईसारख्या देवीवर तू संशय घेतेस भूमी, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. त्यावेळी भूमी आता म्हणते देवीवर? अरे देवी नाही, दानव आहे ती, दानव. कारण ती बाई राक्षसी आहे, राक्षसी असं म्हणून आता ती खूप चिडते. त्यावेळी आता आकाश म्हणतो भूमी प्लीज माझ्या आईबद्दल बोलताना जरा शब्द जपून वापर हा. तू मगाशी जे काही बोललीस ना ते कसं बसं मी सहन केले, आता इथून पुढे अजिबात सहन करणार नाही. त्यावेळी भूमी म्हणते ठीक आहे, असं जर असेल ना तर आपण त्यांच्याबद्दल बोलायलाच नको, समजलं आकाश? कारण त्या बाईचं नाव मी ऐकूही शकत नाही. तेव्हा आता आकाश आणि भूमीमध्ये खूपच वाद होऊ लागतात. ते पाहून मनू म्हणते अरे थांबा आता, बस करा हे सगळं. तुम्ही तर भांडण मिटवायचं सोडून वाढवतच चाललाय. अरे तुमचं एकमेकांवर प्रेम आहे हे तुम्ही विसरलात का? अरे भुकेच्या वेळी ठरलेल्या असतात, परंतु तहान कधी लागते ना हे सुद्धा तुम्हाला माहीत असतं. आणि न बोलता एकमेकांच्या मनातलं तुम्हाला सगळं काही कळतं. कारण एकाला दुःख झालं तर दुसऱ्याच्या डोळ्यातनं पाणी येतं. मला माहीत आहे ना, मी बघितलंय हे सगळं. आणि आता हे असं वागताय तुम्ही, का बरं, का असं वागताय? आणि तुमच्यातल्या या मिसअंडरस्टँडिंगमुळे ना मलाच त्रास होतोय. आता थांबवा हे सगळं असं म्हणून मानसी दोघांनाही समजावत असते. आणि एवढंही ताणू नका की ते नातंच तुटून जाईल. तेव्हा आकाश आणि भूमी एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर आता मानसी समजावते अरे तुम्ही दोघं हे भांडण्यासाठी नाही बनला आहात, एकत्र आला आहात. तुम्ही फक्त प्रेम आणि प्रेम करण्यासाठी एकत्र आलात. तुम्हाला किती वेळा समजावून सांगू, का कळत नाहीये ही गोष्ट?
आणि हे ना मी फक्त भाऊजींना नाही सांगत आहे ताई, मी तुलाही अगदी निक्षूमपणे सांगतीये की अजिबात कोणतीही गोष्ट ताणून धरू नकोस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या दोघांमध्ये तिसरा पाहुणा आलाय. आपण बाळाचा विचार नको का करायला? या सिच्युएशनमध्ये ताईला जपणं, तिला समजून घेणं, तिच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करणं आणि तिच्या सोबत असणं हे सर्वात खूप महत्त्वाचं आहे. ही जबाबदारी पूर्णपणे तुमची आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो, मी हिच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडेन, अगदी सगळं काही हिच्यासाठी करेन, पण त्या अगोदर तिने माझ्यासाठी एक करायला हवं. असं म्हणून तो भूमीकडे नजर रोखूनच पाहतो. आता भूमीलाही प्रश्न पडतो, मानसीलाही प्रश्न पडतो, असं आकाश आता नक्की काय करायला सांगणार आहे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये भूमी ही घर सोडून चाललेली असते. त्याचवेळी आता ती आजीला म्हणते, आजी मला माफ करा, मी आत्तापर्यंत जे काही वागले त्याबद्दल मला माफी मागायची आहे. असं म्हणून ती आता बॅग घेते आणि आकाशला म्हणते, आजपर्यंत जे काही मी केलं ना आकाश, या घरात लग्न करून आले ना तेव्हा तुझा विश्वास आणि प्रेम माझ्यावर होतं, परंतु आता तसं काही राहिलेलं नाही. मी हे घर सोडून जातीये, परंतु लवकरच मी तुझा विश्वास पुन्हा मिळवेन. असं म्हणून ती आता बॅग घेऊन ते घर सोडून जायला निघते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.